स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। सकाळी लवकर आवरून मी आणि आई निघालो होतो गावाला जायला, कारण की खूप खास कारण होतं ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे। जाता जाता काही स्नॅक्स पण घेतले होते, कारण की आम्ही ज्या डेस्टिनेशनला चाललो होतो ते खूप लांबचं डेस्टिनेशन होतं। फिरायला म्हणजे आम्ही मामाच्या आणि मावशींच्या फॅमिली सोबत चाललो होतो आणि जाता जाता वातावरण तर खूपच छान होतं, ते तुम्हाला तर दिसतच आहे। आणि आम्ही आलो होतो अहिल्यानगरमध्ये। जसं आम्ही एंटर झालो इथे पाऊस चालू झाला आणि वातावरण दुप्पट छान झालं आणि इथे जाता जाता आम्हाला खूप सारे पवन चक्क्या पण दिसल्या। एक गाडी आमची पुढेच होती आणि आम्ही पोहोचलो होतो कानिफनाथ मंदिरच्या एंट्रन्सवर। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मंदिर कुठे आहे? हे मंदिर आहे मढी गावात अहिल्यानगर मध्ये। आम्हाला पण या मंदिराबद्दल माहिती नव्हतं, पण आमच्या आजींना माहिती होतं आणि त्या आम्हाला इथे घेऊन आल्या। वीकेंड असल्यामुळे मंदिरामध्ये खूप सारी गर्दी होती। कानिफनाथांचा जन्म 12व्या शतकात झाला आणि ते लहानपणीपासूनच योग साधना व भक्तीमध्ये रमले होते। त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला होता, म्हणून त्यांचं नाव कानिफनाथ असं पडलं। मला पण ते ऐकून आश्चर्यच वाटलं होतं। मग मी त्याच्यावर थोडी रिसर्च केली गुगलवर आणि मग मला ते समजलं। मंदिराचा परिसर तर खूपच छान होता आणि इथं नवनाथांच्या मूर्त्या पण होत्या। जसं मी सुरुवातीला सांगितलं, गावाला जाण्याचं एक खास कारण होतं, ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये सांगणार आहे। त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला तो व्लॉग बघता येईल। आणि तुम्हाला या मंदिराबद्दल माहित होतं का आणि काय काय माहित होतं ते मला कमेंट्स मध्ये सांगा, म्हणजे सगळ्यांनाच त्याची माहिती भेटेल। हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा। बाय।